जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कासोदा शिंगाशी शिवारात सततच्या पावसामुळे नाल्याला अचानक पूर आला। पुरामुळे शेतकऱ्यांचे हाल झालेत। जीव धोक्यात घालून हे शेतकरी आपल्या गावातील लोकांपर्यंत जीवनावश्यक सेवा आणि दूध पोहोचवण्यासाठी झाडाला दोर बांधून नाला ओलांडताना दिसतायत। प्रशासकीय यंत्रणेची मदत न मिळाल्याने गावकऱ्यांनी हताश होऊन शासनाकडे मदतीची मागणी केली आहे। दररोजच्या दुधाच्या गरजेसाठी शेतकऱ्यांना नाल्यातील प्रचंड प्रवाहाशी झुंज द्यावी लागते। गुरांना चारा पाणी करणं आणि गावकऱ्यांपर्यंत दूध पोहोचवणं यासाठी त्यांना मोठा धोका पत्करावा लागतोय। अशी बिकट स्थिती असलेल्या कासोदा शिंगाशी शिवारात न्यूज 18 लोकमत पोहोचले। स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर अद्यापपर्यंत कुठलंही चॅनल या ठिकाणी पोहोचलं नाहीये। थेट त्याच ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी। आजपर्यंत या ठिकाणी कुठलाच अधिकारी कर्मचारी किंवा प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी आलेली नाहीये। या कासोदा परिसरातील हा नाला आहे आणि या नाल्याच्या परिसरामध्ये या परिसरामधील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी आहेत, गोठे आहेत, गुरांचे वास्तव करण्याचं ठिकाण आहे, शेती आहे। मात्र या शेतकऱ्यांना जर या परिसरामधील शेतात जायचं असलं तर अशा पद्धतीने या दोरखंडाला झाडाला दोर बांधून त्यांना या ठिकाणी जावं लागतं। अशाच आणि अत्यावश्यक सेवा असेल म्हणजे गोठ्यामधील दूध काढून प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणची परिसरातील नागरिक करताना दिसून येत आहे। सकाळच्या सुमारात याच पद्धतीने दोरखंडाच्या माध्यमातून जीव धोक्यात टाकून ते प्रत्येकापर्यंत या ठिकाणी दूध पोहोचवण्याचं काम असं करतात आणि बरेचसे शेतकरी अशाच पद्धतीने त्यांच्या शेतामध्ये जातात। आपण बघतोय की माझ्या या ठिकाणी गुडघ्यापर्यंत हे पाणी आलेलं आहे आणि या परिसरातील शेतकरी दररोज असाच प्रवास करतात। दोरखंडाच्या माध्यमातून या ठिकाणी हा नाला पार करून आपल्यापर्यंत अत्यावश्यक सेवा करण्याचं काम या ठिकाणचे शेतकरी करतात। दादा काय सांगाल, तुम्ही दररोजचं तुमचं काम आहे, दुधाने भरलेली ही कॅन घेऊन तुम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करतात। अद्याप कोणी या ठिकाणी आलेलं नाहीये, तुमचा दररोजचा हा प्रवास आहे, काय प्रतिक्रिया तुमची? आजपर्यंत इथं कोणताच अधिकारी आला नाही। आम्ही रोज सकाळी व संध्याकाळी दूध घेऊन जातो आणि रोज आम्हाला याच पद्धतीने शेतात जाताना या दोरखंडाचा पर्याय घ्यावा लागतो। आणि रात्रीचा जो पाऊस होता तो भयंकर होता आणि त्या पावसात आम्हाला दूध घेण्यासाठी खूप अडचणी आल्यात आणि सतत शासन आमच्याकडे काही लक्ष देत नाही किंवा अधिकारी पण इथपर्यंत पोहोचत नाही। हा तुमचा दररोजचा प्रवास या ठिकाणी तुम्ही सहन करतात, काय प्रतिक्रिया? दादा, आम्ही सकाळ संध्याकाळ अशा बिकट परिस्थितीतून वापरतो। आम्हाला अक्षरशः आमचे जे मित्र वगैरे येते खूप छाती बरोबर कमरेबरोबर पाणी मधून जाताना डाव्याचा वापर करून जाताना कोणाचा हात वगैरे सुटला तर शक्यता व्हायची असते। अजून काही शेतकरी वर्ग, दादा काय सांगाल, काय प्रतिक्रिया तुमची वाली याबद्दल? हा पुरातन नाला आहे, जवळपास भरपूर वर्षापासून या अडचणी आम्ही सामोरे जातोय। आमच्या आई वडिलांपासून हे कोणीच इथं पाहिलेलं नाही। एक गाडी शेतमजुरांना इथून दोरखंडे सर्व बायांना इथून सोडावं लागलं होतं खाली। त्यांचे घरचे लोक त्यांना इथं घ्यायला येऊन गेले होते। आता आमच्या शेतात सुद्धा मजूर थांबत नाही, पाऊस सुरू झाला म्हणजे आजचं काम सोडून घरी निघून जातात। दादा तुम्ही काय प्रतिक्रिया देता? दादा, आमचा पावसाळा सुरू झाला की शेतीचे काम करण्यासाठी आम्हाला रोज 4 महिने जोपर्यंत या नाल्याला पाऊस असतो तोपर्यंत आम्हाला जीवानीशी खेळ करत शेतीमध्ये आम्हाला दैनंदिन कामं करायला यावे लागतात। आता आमचे रात्रीचा एवढा पाऊस झाला त्यामुळे आम्हाला ढोरं डाकरं आवरण्यासाठी तसेच शेतात काय नुकसान झालंय नाही झालंय हे पाहण्यासाठी आम्हाला या जीव घेण्या नाल्यातून आम्हाला जावं लागतं। या नाल्यामध्ये आम्हाला जर कधी बाया माणूस असले तर त्यांना सुद्धा या दोराच्या सहाय्याने आम्हाला जवळपास 4 ते 6 महिने असं जिथून आम्हाला जीवानीशी खेळ करत आम्हाला इकडून या दोराच्या सहाय्याने या पाण्यामधून जावं लागतं। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या बातमीला वाचा फोडल्यानंतर तरी अधिकारी कर्मचारी किंवा राजकीय पदाधिकारी या ठिकाणी येतील आणि या संपूर्ण दूध उत्पादक शेतकरी असतील, शेतकरी बांधव असतील, यांचा हा जीव घेणा प्रवास थांबवतील हीच अपेक्षा आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून व्यक्त करतोय। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव। बातमीपत्र